नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमानी। आजच्या व्हिडिओमध्ये कपाशी पिकाला विद्राव्य खताचा वापर कशा पद्धतीने करायचा, त्याचबरोबर त्याचं प्रमाण किती वापरायचं याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। पहिली अवस्था असते ती म्हणजे वाढीची अवस्था। 20 ते 25 दिवस झाल्यानंतर कपाशी पिकाला 19 फवारायचं आहे, त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 70 ते 80 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप। दुसरी अवस्था असते ती म्हणजे फुटवी अवस्था। याची जेव्हा 7 ते 65 दिवसाचं आपलं कपाशीचं पीक होतं त्यावेळेस फुटवे करण्यास सुरुवात होते, त्यावेळेस 1261 ची फवारणी घ्यायची आहे, त्याचं प्रमाण वापरायचं आहे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप। तिसरी अवस्था आहे ती म्हणजे पाती अवस्था। कपाशी पीक हे आपले 65 ते 70 दिवसाचं झाल्यानंतर त्यावेळेस आपल्याला 052 ची फवारणी घ्यायची आहे, त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप। त्यामुळे आपल्या कपाशी पिकाची वाढ नियंत्रित होते आणि पाते धारणा जास्त होऊन त्याला पोषण मिळत असतं। चौथी अवस्था आहे ती म्हणजे बोंड अवस्था। आपली कपाशीची पीक 80 ते 85 दिवसाचं झाल्यानंतर बोंड लागण्यास सुरुवात होते, त्याची साईज आणि क्वालिटी वाढण्याच्या करता 0050 ची आपल्याला फवारणी घ्यायची आहे, त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप। शेतकरी मित्रांनो, निश्चितच विद्राव्य खताचा वापर करा, तुम्हाला उत्पादन निश्चित वाढेल।